तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅव ए नाईस डे. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही कुठे जाणार आहोत? तर आम्ही कोकणामध्ये जाणार आहोत. गणपतीपुळे, तारकर्ली अँड मालवण तारकर्ली बीच. लेट्स गो. तर आम्ही ना कोकणामध्ये ट्रिपला चाललेलो आहे आणि तारकर्ली बीच आणि गणपतीपुळे वगैरे असं करायचं आहे. हे हरीश टूर ट्रॅव्हल्स आहे, याच्यामधून आम्ही चाललेलो आहे. ओके. तर इथे ना हा देवबाग बीच आहे. पहिल्याच दिवशी आम्ही देवबाग बीचला गेलेलो, पण तिथे आहे ना सगळ्या बोटी बिटी बंद होत्या आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळं इथे 26 तारखेपासून बंद केलेलं. तर थोडंसं तिथे आहे ना हे देवबाग बीचवर आहे ना थोडंसं आम्ही एन्जॉय केलं मी असं छानपैकी. तर मी इथे ना बीचवर थोडेसे फोटोशूट केले आणि खूप छान वाटत होतं इथे आणि हा एवढा व्ह्यू भारी होता. तर फोटो तर काढायलाच पाहिजेत ना. तर मी थोडेसे हे फोटो काढलेत आणि ऊन पण खूप होतं. तर दुसऱ्या दिवशी ना इथे कुणकेश्वर मंदिर आहे, इथे दर्शनाला आलो आणि भरपूर लाईन पण होती आणि ऊन पण भरपूर होतं. तर मी ना इथे ना हा बीच एकदम सुंदर होता. तर थोडेसे इथे मी फोटोशूट केले आणि खूप सुंदर वाटत होतं इथे आणि व्ह्यू पण छान होता आणि थोडेसे फोटोशूट केले. तर हॉटेलवर थोडा आराम करून परत आम्ही निघालो मालवण किल्ला पाहायला. तर एवढे सगळे आम्ही सातमध्ये चाललो होतो. बाय बाय काय हे आणि खूप भारी वाटत होतं आणि ते तर हा माझ्या पाठीमागे दिसतोय ना हा मालवण बीच आहे आणि त्याच्या बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. खूप छान आहे. इथे आहे ना बोटी बंद होत्या आणि हा व्ह्यू बघायला अतिशय सुंदर होता आणि हा आहे मालवण बीच. खूप सुंदर आहे आणि समोर दिसतोय तो बघा बॅक साईडने आहे ना शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि आता पुढच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. तर इथे ना हे आमच्या सरांनी ना आम्हाला माहिती दिली मालवण किल्ल्याबद्दल आणि
शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू होता ना, तर ते इन्फॉर्मेशन देत होते इथली. आणि मालवण किल्ला आहे ना, त्याच्याबद्दल पण त्यांनी माहिती सांगितली. तर ते सगळं डेमो देत होते तिथे आणि खूप सुंदर अशी माहिती होती सांगितलेली. आणि इथे आहे ना, हे सर्व बसलेले होते आणि यांच्याशी बोलताना खूप छान वाटत होता. आणि ते विचारत होते कशा आहात, काय मजेत, कुठून आलात, काय. आणि हा जो पाठीमागचा व्ह्यू आहे ना, एवढा सुंदर वाटत होता ना. आणि सगळ्यांच्या भेटी गाठी आणि त्याच्यामध्ये हा एवढा सुंदर व्ह्यू. आणि हे पाहण्यामध्ये एवढं छान वाटत होतं ना, तर जसं काय गोवा फिलिंग येतं आहे असंच वाटत होतं. आणि सेम टू सेम पाठीमागं आहे ना, साक्षात तुम्ही येऊन बघा, एवढा सुंदर व्ह्यू वाटतो आहे. पाठीमागं एवढं सुंदर समुद्र आणि त्याच्यामध्ये त्या बोटी आणि बाजूला एवढा भारी व्ह्यू आहे ना नारळाचा. खूप छान वाटलं इथे. आणि थोडासा इथे ना शूट घेत होते मी. हा पाठीमागचा व्ह्यू एवढा सुंदर होता. तर इथे परत आहे ना फोटो शूट केले थोडेसे. थोडासा छान व्ह्यू होता, मग फोटो शूटिंग घेतलं. भैया डिश दे दो ना, डिश 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 एक खाली प्लेट दो. तर इथे आहे ना हे मंदिर आहे गणपतीपुळेचं. इथे भरपूर गर्दी होती आणि आतमध्ये फोटो. हा जो दिसतोय ना, हा गणपतीपुळेचा बीच आहे. हे पहा, मंदिराच्या बाजूलाच बीच आहे. बीच आहे हा जो. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट करा. आणि खूप सुंदर मंदिर आहे गणपतीपुळे मंदिर. तर इथे आहे ना मी गणपतीपुळेचं दर्शन केलं आणि हा सुंदर व्ह्यू पाहत पाहत चालले. पहा, अतिशय सुंदर व्ह्यू आहे हा पाहण्यासारखा. आणि पुढे बीच होता आणि एवढी गर्दी होती आणि एवढं ऊन होतं तिथे, भरपूर ऊन आणि भरपूर गर्दी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा,